नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पुण्यामध्ये जे ॲक्सिडेंट झाला होता. पोर्शे कारने दोघा जणांना उडवलं होतं. दोघा जणांचाही घटनास्थळी मृत्यू झाला होता. तो जो मुलगा होता ज्याने केलेला आहे तो अंडर एज आहे. त्याचं वय 18 पेक्षा कमी असल्यामुळे त्याला काय केलं होतं, की 15 तासाच्या आत काय केलं होतं, त्यांना सोडण्यात आलं होतं. आता याच्यामध्ये पैशाच्या जोरावरती जे झालेल्या घटना आहेत, मी हे काय करतो, की नॉर्मली हे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे, तर मी सहसा काय करतो, की हे अशा गोष्टी दाखवत नाही. पण जसं पाहायला गेलं, जसं मी वाचत आहे, त्याच्यानुसार समजत आहे, की जी ही आहे आपली व्यवस्था जी आहे, जी सिस्टम आहे, ती या मुलाला वाचवण्यासाठी काय केली होती, की पूर्णपणे काय केलं होतं, की त्याच्या मागे होती. म्हणजे त्या मुलाला कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करण्यात आला होता. आता काय झालेलं आहे बघा, पहिल्यापासून जर तुम्ही बघायला गेलं, तर त्या मुलाला काय केलं होतं, की जर ॲक्सिडेंट झाला, त्याच्यानंतरनं 11 वाजता त्याचं सॅम्पल कलेक्ट केलं. म्हणजे रात्री ॲक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर 11च्या सुमारास त्याचं सॅम्पल काय केलं होतं, की ब्लड टेस्टला पाठवण्यात आलं होतं. ओके. बघा विचार करा, की 11चा वेळ आहे सकाळचा. ॲक्सिडेंट मध्यरात्रीच झाला होता ऑलमोस्ट. मग सकाळी 11ला त्यांना काय केलं, की त्याला पाठवलं. आता विचार करा त्याच्यानंतरनं काय केलं होतं, की आता नेक्स्ट घटना अशी घडली आहे, की ते जे हे आहे, जे सॅम्पल आहे, ब्लड सॅम्पल ते काय केलं होतं, की एक्सचेंज करण्यात आलं होतं आणि ते काय करण्यात आलं, की दुसरंच ज्याचं जे ओरिजिनल सॅम्पल आहे, ते कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकण्यात आलं होतं. त्याला जे वाचवण्याचा प्रयत्न करण्यात होता, कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये फेकण्यात आलं होतं आणि तो आमदाराचा कोणतातरी फोन गेला होता, असं म्हणणं आहे. आमदाराचा फोन आला आहे आणि पोलिसांनी काय केलं, की जे रिस्पॉन्सिबल आहेत, ज्यांनी काय केलं होतं, की ब्लड सॅम्पल फेकले आहेत आणि चेंज केले आहेत, तर त्यांना म्हणजे कोण आहे ते डॉक्टर अजय तावरे आहेत आणि अजून एक डॉक्टर आहे. त्याचं नावही सांगतो आता इथं आलेलं श्रीहरी हळनोळ याला काय केलं होतं, की अटक केलेली आहे. तर यांनी काय केलं होतं, की ते सॅम्पल काय केलं होतं कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकलेलं आहे आणि काय केलं, की त्याचा जो आहे म्हणजे ब्लड टेस्ट रिपोर्ट जो आहे तो निगेटिव्ह देण्यात आला होता. पैसेच घेतले ऑब्व्हियस दुसरं काही नाही पैसेच घेतले आहेत. त्या पैशाच्या ह्याच्यावरती काय केलं होतं, की त्याला हे केलेलं आहे, सोडण्यात आलं होतं. म्हणजे यांनी पैसे घेतले आणि काय केलं, की ब्लड टेस्टचं डायरेक्ट रिपोर्ट हे केलं. आता सध्या सोशल मीडियावरती जास्त हे झाल्यामुळं काय झालं होतं, की जरा थोडीशी उचलल्यामुळं काय झालं होतं, की आतापर्यंत एवढे अटक वगैरे करण्यात आले. नाहीतर हे मुद्दा कधीच काय केलं होतं, की दडपला आला असता. तर इथं काय केलं होतं, की सोशल मीडियामुळे काय केलं होतं, की ही घटना जी आहे ती ठेवण्यात आली होती. ओके. तर पुढचे जे काही हे असतील, आता इथं विचारलेलं बघा, इथं म्हणू शकतो, की 3 लाख रुपयाची लाच घेतली असं सांगितलेलं आहे या दोघांनी. श्रीहरी हरलोल आणि दुसऱ्याचे अजय तावरे आहेत, डॉक्टर अजय तावरे यांना काय केलं होतं, की तेवढी लाच घेतली असं म्हणणं आहे. तर अजून असेच अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच माहिती देईन. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.